तुळजापुरात साक्षात दिसलं असं काही, हा कोणाचा चमत्कार? संपूर्ण महाराष्ट्र शॉक. सगळं काही नेहमीसारखंच सुरू होतं. पुण्यातून एक महिला आपल्या कुटुंबासोबत आणि मैत्रिणीसोबत तुळजापूरला निघाली होती. तुळजापूर हे नाव घेतलं की भक्ती, श्रद्धा आणि देवीचं सामर्थ्य आठवतं. पण त्या दिवशी तिथे काहीतरी वेगळंच दिसलं. पहिल्यांदाच देवीच्या दर्शनासाठी मनात खूप उत्साह, श्रद्धा आणि थोडीशी भीतीही होती. कारण तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. रस्ताभर देवीच्या नावाचा जप सुरू होता. गाडीत चर्चा चालू होती की दर्शन कसं असेल, किती गर्दी असेल आणि देवीसमोर उभं राहिल्यावर काय मागायचं. गाडी हळूहळू तुळजापूरच्या जवळ पोहोचत होती. वातावरणात एक वेगळाच भाव होता. भक्तांची गर्दी, दुकानं, जय भवानीच्या घोषणा, सगळं काही भावनिक बनवत होतं. शेवटी त्यांनी मंदिराजवळ गाडी पार्क केली आणि चालत मंदिराकडे निघाले. पण इथूनच सुरू झाली एक वेगळीच कथा. पहिल्या काही पावलांपर्यंत सगळं ठीक होतं, पण अचानक त्या महिलेचं लक्ष एका बाजूला गेलं आणि ती थबकली. तिने पाहिलं काहीतरी विचित्र होतं, पण ते नेमकं काय होतं ते समजत नव्हतं. ती पुढे गेली आणि ते दिसलं ते पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू नाहीसा झाला. तिथे काही टोपल्या म्हणजेच परड्या पडलेल्या होत्या, पण त्या जशा दिसायला हव्या होत्या तशा नव्हत्या. त्या अस्ताव्यस्त पडलेल्या, धुळीत घाणीत लोळत होत्या. जणू कुणी त्यांना टाकून दिलं होतं. ती महिला थोडी गोंधळली, कारण ज्या वस्तूंना लोक इतक्या श्रद्धेने वापरतात त्या अशा अवस्थेत. तिने अजून पुढे पाहिलं तर तिचं मन अजूनच अस्वस्थ झालं. तिथे देवीचे अनेक फोटो मोठ्या ढिगाऱ्यात पडलेले होते हे तिनं पाहिलं, पण ते नीट ठेवलेले नव्हते. ते फाटलेले, मळलेले, काही अर्धवट तुटलेले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ते सगळं कचऱ्यासारखं फेकून दिल्यासारखं दिसत होतं. त्या क्षणी तिच्या मनात एक प्रश्न आला, हे खरंच तुळजापूर आहे का? ती थोडी मागे सरकली, तिचे डोळे भरून आले आणि तिने वडिलांकडे पाहिलं. इथे खरंच लोकांना देवाची भीती उरली आहे का, असा प्रश्न तिच्या तोंडून निघाला. कोणीही लगेच उत्तर देऊ शकलं नाही, कारण दृश्यच तसं होतं. तुळजाभवानी मंदिर हे ठिकाण जिथे लोक आयुष्यभराची श्रद्धा घेऊन येतात, तिथे अशी अवस्था. ती महिला अजून काही क्षण तिथेच उभी राहिली, जणू काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचं लक्ष पुन्हा एका गोष्टीकडे गेलं. आसपास एक विचित्र वास पसरलेला होता. तो साधा वास नव्हता, तो इतका तीव्र होता की काही क्षण तिथं उभं राहणंही कठीण होतं. तिच्यासोबत असलेल्यांनी सांगितलं, इथे प्राण्यांची बळी दिले जातात, त्यामुळे हा वास असतो. या ऐकून तिचा धक्का अजूनच वाढला, कारण ती अशा परिस्थितीसाठी तयारच नव्हती. ती विचार करू लागली की श्रद्धा आणि वास्तव्यात किती फरक आहे, किंवा श्रद्धा आणि वास्तव्यात इतका फरक आहे का, किंवा श्रद्धा आणि वास्तव्यात इतका फरक का? मंदिर प्रशासन किंवा स्थानिक लोकांनी हे सगळं का दुर्लक्षित केलं असेल? भक्तांच्या भावना इतक्या स्वस्थ झाल्या आहेत का? ती महिला शेवटी मंदिराकडे निघाली, पण तिच्या मनात आधीचा उत्साह नव्हता. दर्शन झालं, पण मनात समाधान नव्हतं. फक्त प्रश्न होते. परतताना तिने पुन्हा एकदा मागे पाहिलं आणि तेच दृश्य पुन्हा डोळ्यासमोर आलं. आणि मग एक गोष्ट स्पष्ट झाली. हा कोणताही चमत्कार नाही, हा वास्तव होता, जे आपण दुर्लक्षित करत आहोत. श्रद्धेच्या नावाखाली जे काही चाललंय त्याकडे लक्ष देण्याची वेळ आता आली आहे. कारण देवावर श्रद्धा ठेवणं वेगळं आणि त्या श्रद्धेचा अपमान करणं वेगळं.